धन्यवाद. हा या ठिकाणी सन्माननीय वागणेकर बुवांसाठी बक्षीस आहे. शेळपी गावाचे नाव उज्ज्वल करणारे बुवा वागणेकर यांना मानाचा मुजरा समस्त राणे कुटुंबीय व शेळपी ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांच्यासाठी 501 रुपयांचं बक्षीस आहे. 2001 ला स्वागत करा. बुवा धन्यवाद. घ्या मनापासून. मेरी झलक असा काहीतरी गाणं आहे गेला तुझ्या जल्लाटात नाही का हे माझा का माझा जमाना ना हल्ली सध्या व्हायरल होता तेरी झलक शर्बी त्रिवल्ली नैना मरक भरती तेरी झलक शर्बी त्रिवल्ली नैना मरक भरती तेरी झलक शर्बी त्रिवल्ली बातें करे दो हल्की एकदम परफेक्ट बसता नाही पण सध्या एवढं आता तुम्ही किती आणि टाळ्या वाजवल्यावर त्याच्यावरून समजता आणि खरोखरच एवढ्या काळात फॉर्म मध्ये येतला नाही जमत नाही. हो तुमचा विषय ठीक आहे ते आजोबा सांगतो वन्स मोर म्हणून एकदा पुन्हा धन्यवाद. नाही तेवढं जमत नाही पण म्हणतं रे तो उद्या तो गावात थोडी याच्याबरोबर काय मनात जोडण्याचा उपयोगच नाही. सोनाली राणे आणि गाडगी राणे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. बुवा काय तुका बोलण्यासारख्या माझ्याकडे खूप काय मंडळी आपण त्याला पैसे देतो ते तुम्हाला राग नाही तू कोण भरून दिला माझ्याकडे तो विषय नाही पण आपण पैसे कशासाठी देतोय त्याचं प्रत्येक भजनी श्रोत्याने आत्मनी जनतेच्या देटापासून भजन करतोय प्रयत्न करतोय पण माका बक्षीसा मिळतो तो विषय नाही. आणि एक लक्षात ठेवा आपण पैसे किती कमवले त्याच्यापेक्षा ते कसे वापरले हे महत्वाचं आहे. मग तुझ्याकडे मगापासून आडनावांचे वगैरे जे काही विषय सांगतस काय रे कदमबुवांचं नाव घेतस रे दमलेश तरी भजना टाकायला सगळीकडे नाही असं जमत. आज तुका उचलून धरतील आज तुका बक्षिसा देतील पण कशासाठी आपल्याला बक्षीस आहे त्याचं आत्मपरीक्षण करतात. एकाच आडनावाचा उल्लेख करून ह्यो असं रगडणार तो तसं या करणार बस त्याच्यात यात काय सांगलंस तू हा काहीतरी भोवड म्हणून कोणता बक्षीस दिला आणि म्हणतात ते भोसकून टाकणार अरे आणि आमचे सचिन राजे काळजी मारतात त्याच्यावर घरामध्ये भोसकून टाकणारे म्हणजे का असं ते माता भोस सांगतात भोसकून टाक गुंडुळ्याने काय भोसकून टाकतात तुम्ही नाही आवाज आहे मारतो सचिन राजे मारताय काय म्हणजे भोसकून टाकू म्हणजे सूर्य गिरे घेऊनच फिरतात त्याला वेगळे बोलतच काय त्याला काय शेला पण काय कधी सांगायला तो
काय करता तो बघा, मी काय करते तो म्हणजे ह्या होता काय बघा तुम्ही, जोडी जमता काय बघा. हा म्हणजे काय तो विषय जरा समजून मी टीम पडतोय. तुम्ही माका सांगा टीम पडते म्हणजे मी तुमच्या समोर नतमस्तक असं म्हणजे भजन कमी पडता येतो बरोबर ना, टीम पडते असं नको हो. तो काय करता आडनावाचा उल्लेख करून फक्त तो ह्यो असो आणि तोच असो आणि तुम्ही टाळी मारता ह्या दुर्दैव मोठा आला. नक्की काय व्हायचं नाही आता त्याच्यासारखं तो सांगता मी आता लुंगी डान्स करतोय. मग अशी तू दशावताराचा गायचा गाणं म्हटलं का भाव अंतरीचे आणि तुम्ही शिटीए मारत होता का गाणं का बरोबर म्हटलंय शिटी आणि गाणी म्हणते ही पंचकृषी म्हणजे भजनाची का ना हो. आपणच ही बदनाम करतो ना भाऊ. चांगला काय का तुम्ही न्याय द्यावा असा माझा म्हणणं. माझं चुकीचा माझा बरोबर असं काय नाही पण चांगला ना त्याला न्याय द्यावा. मग तिने भाव अंतरीचे म्हटलं मयूर तुम्ही याच्यापुढे म्हणणार नाही का दादा देवा शपथ करते म्हणणार नाही कारण यांनी त्या गाण्यात न्याय दिली तो आता मयूर कोणीचा युट्यूब करून गाणं दाखवला मला तो विषय नाही हो. पण तो कोण पुढे परत काहीतरी गाण्याची वाट लावतो सांगा ठेवतो. त्यानंतर या ठिकाणी बक्षीस आहे सन्माननीय श्यामसुंदर राणे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे गौरव नागोळकर यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे मी पुढे 100 रुपये माका तू काही पण ह्या गाण्याला हे बसले आमचं सचिन राणे आबा सगळे बसले तुमचा पैसा स्वराकडे जाताना जरा लक्ष ठेव. आणि तू मगाची ना परत त्या गाणं म्हण त्या साऊल मालकाला सांग तू गाणं म्हणा नको फक्त त्याचे स्वरच काढून टाका. स्वर असं ना मी तुम्हाला कमी अजिबात लेखत नाही पण तुलना होत नाही तुलना होत नाही. आता मला मी ज्या पद्धतीने बोलतोय ना त्या पद्धतीने चल किंवा तू आता काय करतो तो भजनाचा विषयच नाही ना तू फक्त आडनावाचा उल्लेख करतो. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्या सतुगंधाची स्वतःच्या सतुगंधाची स्वतःला सौरभ नागोळकर यांच्याकडून आमचे भगवत योगेश स्वागत यांच्यासाठी 100 रुपये. काय जिंकून देखील सीएसटी नाही
SMT. एसटी झाली. उगाच पुढे महाराज लाव समजला. उगाच CST नाही ते बदललं राज्य शासनाने. कसा काका? CST म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस. त्याच्यानंतर त्याच्यात सुधारणा करण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. महाराज काय होते? नुसते शेअर महाराजांचे माणसाने पैसे कमवतो. लाज वाटत नाही तुका? काय झालं ते? होय ना? समर्थ समर्थ स्वामी समर्थ. फोटो आहे शिवसमर्थ. शिवसमर्थ. हा आता कसा पडला? सिंधुजा बोटिंग सर्व्हिस दिगंबर वायंगणकर यांच्याकडून हे 101 रुपयांचा बक्षीस आहे. धन्यवाद. सन्माननीय अर्जुन आंबोजकर यांच्याकडून 100 रुपयांचा बक्षीस आहे. अजून द्यावा, अजून द्यावा. हो अजून द्यावा, अजून द्यावा. आता काय द्यावा? काका हो काका, आता एक सांगा, तुमचा आज ह्या जो वय परमेश्वराने दिलेला हा तुमची पूर्वपुण्याई होती, तुमच्या वाडवडिलांची पुण्याई म्हणून तुमका हे दिवस दिसले. आज सावळाराम राणे यांचा पुण्यस्मरण त्यांची हो, मुलं माझा भाऊ करताय. आहे तो. हो आहे ना? हा, मग त्यांचं पुण्यस्मरण आज त्यांची मुलं तुम्ही सगळेजण करताय. तर या कोणाचं वय काय हो? शिवाजीने एकदम तबला वाजवायला. बघा, तबला वाजवायला ते दोघे जण एकत्र जायच्या नंतर हे मुंबईला गेले आणि ते गावी ते नाही. बरोबर ना? पण ते किती तल्लीन होतात ते बघा, तल्लीन होतात ते भजनामध्ये. या नाही काका, हो काका, शेर बिन मारल्यांदा काय बरा केल्या नाही बघा. नाही, असा करून राहा. असा करू नये, असा करू नये. बस झालं, त्यांना तिकीट मिळाला. काय म्हणलं? झाला माका माहिती आहे, पंचकृषी पळून निघालाय, पळून. म्हणजे चांगला पण स्वीकारला आणि वाईट पण स्वीकारला. हा, कैलासवासी सावळाराम राणे यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू प्रेम राणे यांच्याकडून हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. काय बुवा, भजन कुठे आणि आपण बोलतो कुठे याचा विचार कर. मला काय तुला बोलायचं, तू मला काहीच बोलत नाहीये आणि मला तुला बोलण्याचा काही अधिकार नाही. मला मंडळाने राणेसाहेबांनी सर्वांनी सांगितलेलं आहे की बुवा जास्तीत जास्त पेटवीत नेवा, पण पेटवून सुद्धा समोर तो बुवा जातो लागतो. मी त्यांना सांगितलेले बुवांची नावं हे होतो मध्ये मग बाजूत गेलो, पकडला असता पेटवणं म्हणजे काय. त्यानंतर आपण सावळाराम राणे यांच्या स्मरणार्थ त्यांची नात अनुष्का पाटील यांच्याकडून हे 501 रुपयाचं बक्षीस आहे. त्यांचं सर्टिफिकेट आहे बुवा. पैसे काय किती येतात आणि मंडळी किती जातात परत परत सांगतोय. बुवानी मगाशी वडिलांबद्दल खूप सांगितलं. आई आपल्या मुलांना, आता बोलले तुम्ही हात मानू नका, नेहमी मी आईचीच बाजू घेतो प्रत्येक वेळी, पण माझा तो वादेली हा तो नेहमी बापाचा महत्व सांगता, मी आईची बाजू घेतो. पण आज वडिलांचं पुण्यस्मरण आहे. आई नेहमी मुलांना काय सांगते? झाडावर चढू नको, बाबा दम मारतले. शाळेत जा, नाही तर बाबा दम मारतले. मुलगो बिचार झाडावर चढत नाही, बापूस मारतले. नदीवर जाऊ नको, बाबा मारतले. काय मुलं बिचारी ती घाबरून आपल्या बापाला शाळेत जातात, झाडावर चढत नाही, नदीवर जात नाही. एक लक्षात द्या, बाप हा बाप असतो. आज त्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून या ठिकाणी हा जनसमुदाय दिसतो. मी लक्षात घ्या, कोणाच्या तरी नशिबात नाही. आणि तुम्ही आज हे एवढं स्मरण करता याचा अर्थ 100% तुम्ही त्यांना जिवंत असते वेळी पण तुम्ही त्याची सेवा केलेली आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जर आई वडिलांची सेवा केलेली असेल, मी काय बघितली नाही, तुम्ही पण ही पंचकृषी तुमची चालू शकते. काय नाही एखादं आता काही आम्हाला नका सांगायला, काय नाही हो सचिन राणा आता मोठे मान करता आमेल्यावर असं नाही. पण आम्हालाच नका सांगितलं बुवा त्यांचं व्यक्तिमत्व या पंचकृषीमध्ये होतं आणि म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास करतो. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हा तुम्हाला आवड जाऊ किती बंद करून घरात आता बक्षीसा काढून घेऊ. असू दे, आमची चार तिथे जाणं तुम्ही तुमच्या पद्धतीने चालला. आता बिचाऱ्या सगळ्यांना माझा आवडता असा नाही,
बरोबर ना? काय काय झालं माहिती तू इजड करून आवाज मध्ये काय झालं इजड झालं होता त्याच्याकडे तुका काय बोलता आता बघा त्यांनी मी आता तो केदार म्हणून सांगितलंय बरोबर ना केदार पण तो तसं नाही मी त्याचा अनुभवी वाजून दाखवले त्याने क्रॉस करू पाहिजे होता म्हणजे मी करता योग्य आहे आजच्या स्थितीकडे बरोबर ना ह्याच मला सांगायचा बाबा काय आणि वय करून मुला येत ना लहान लहान आज हे सगळे क्लास वगैरे जॉईन केलेले असतात याच्यात सांगून ठेवतो लहान लहान मुलं हे भजनाच्या माध्यमातून आजच्या भजनातून तुझ्या काय घेतले तेवढा फक्त मला सांगतो जाते वेळी मग तुझे शेअर घेतले एक तरी मगाचपासून जो शेअर मारला असतो स्टेजवर योग सांग एखाद्या खाली बुवा एवढे मारू शकतोय पण मार तरी ते तुझ्यापेक्षा भारी मार नुसतो आपापल्या अर्थ करू नको रे माका कसा तरी वाटतं तुझा बोला ते माता भगिनी म्हणजे त्यांच्याबद्दल दोन गोष्टी चांगले सांग नुसती नावा चांगली घेत कदमबुवानी काय केलं तर आपल्या नशिबात जात आहे कदमबुवा कसे होते सोयरे आमचे मुसलमान सोयरे आमचे मुसलमान आम्ही राजीचे ब्राह्मण आम्ही राजीचे कदम बुवा मग काका बरोबर ना कदम भगवान सुद्धा तसंच वाजवतो अरे कदम बुवाकडे जे पालक आणि जे गावकर आणि ते बसायचे ना सावध वाजून अरे असे पेटा उठायचो तसे हा विजय पालक आणि विजय सावंत का कदम बुवा त्याच्यानंतर 1 2 3 धरून केसी नाही ऐकलंस तर उभो पेची लोके आणि खोके तुका वाटलं काय तो रोग झाला मका खोके झाले अरे रोगातून त्या जमान मका परत मागे आणलेला त्यांना माहिती आहे तसे काहीतरी गावतले याचं कळ काढलेले तो लोके बुवात कर्दन काढा लक्षात ठेव ते माका सुद्धा कान हल्ली भजन करू लागले माका होय तसे बोलतो मी तुका बोलले तर काय झालं कारण आता एक असा ब्रीद वाक्य झालेला लक्षात ठेव लोके बुवा जो बुवा बोला त्याचा कार्यक्रम वाढतो तू बोला बघूया तू बघतो तुला हिंमत असत तर माझी पळ काढ माझं नाही तू गेले तू खेळते तुझं नाव लोके बुवा लावता नाही लक्षात ठेव माझ्या तब्येतीत तू जाऊ नको शिरसाट गीर चाटूक लागेल लक्षात ठेव काय वाईट बोललं एक तरी काय तुम्ही साक्षात शेवट तुम्ही बागदेकर तशी साथ देता तशी माता पण साथ देऊया सांगा ठेवतोय बागदेकर म्हणजे मित्र लक्ष पटेल आधी मी 2 ओळी फक्त आमच्या सावळा काढ्यांच्या घेते मंडळीला वगैरे दिलेल्या नाही राग म्हणून फक्त माझ्या संदेश जे मला दिलेले आहे म्हणजे ते स्वर मला कठीण वाटते म्हणून मी माझी झोपी चाललो व्यक्तिमत्व बघा हरपले नाव जिवंत राहिले व्यक्ती निघून जाते माझ्या तरुणांसाठी सांगतो वयस्कर लोकांना सांगण्याचा माझा अधिकार आहे कारण त्यांनी माझ्यापेक्षा खूप पावसाळे बघितलेले आहेत पण माझ्या तरुणांना माझ्या तरुण भगिनींसमान माझ्या मुलीसमान आहेत त्यांना सांगण्याचा मला अधिकार आहे कारण मी तुमच्यातलाच आहे आपण परमेश्वराचं नामस्मरण किती करतो आणि आई वडिलांची सेवा किती करतोय हे महत्वाचं आहे प्रत्येकासाठी सांगतोय माझा हात कृपया रस्त्यावर जर कुणाच्या गाड्या असतील तर साडे कुटुंबाकडून विनंती आहे की आपल्या गाड्या इकडे खाली आणून लावा जेणेकरून पोलिसांच्या 11च्या नंतर परवानगी कार्यक्रमाला नाहीये त्यांना गोट्यात आणू नका विनंती आहे गाड्या शक्यतो 4 व्हीलर गाडी कुणाची आहे ती खाली आणा नाहीतर आमचे पेटी घेऊन गेले तर उद्या माझे पिंगोळे बाजी माऊली व्यक्तिमत्व बघा हरपले यो पण म्हणतो बघा 4 ते 5 गजर हो युट्यूब वर तुम्ही ठरवा तो गजर ते युट्यूब वर घेऊन तो एका ओळीचे 4-5 गजर असतले एक ते तो जी फेमस आहे लोके आता मारते तुमका डोके शरीराचे झाले खोके खोके
न्यायसो करून म्हटलं कधी लागतो सांगा ठेवतं तू बघ असता बाळपा काढतो व्यक्तिमत्व बघा हरपले पण नाव जिवंत राहिले कोत्रा गाव कसे गाजले सावळा राम वरसावले व्यक्तिमत्व बघा हरपले नाव जिवंत राहिले व्यक्तिमत्व बघा हरपले नाव जिवंत राहिले कोत्रा गाव कसे गाजले सावळा राम वरसावले कोत्रा गाव कसे गाजले सावळा राम वरसावले व्यक्तिमत्व बघा हरपले नाव जिवंत राहिले नाव जिवंत राहिले कोत्रा गाव गाजले सावळा राम वरसावले कोत्रा गाव कसे गाजले सावळा राम वरसावले कोत्रा म्हणलं जिंकलं नामस्मरण जपले हो आयुष्यात जपले हो भजन कीर्तन नामस्मरणात ही व्यक्ती रमून गेली आणि म्हणून त्यांची मुलं त्यांची आठवण काढतायत आयुष्यामध्ये त्याने कुणाला वाईट म्हटलेलं आहे कुणाचा तिरस्कार केला नाही प्रत्येक जनमानसात त्यांची ख्याती राहिली व दरारा नाही त्यांचं दरारा म्हणजे ते दादागिरी करत नव्हते लोकांसमोर आता हे गृहस्थ या ठिकाणी बसले ते प्रेमाने दोन्ही बुवांना सपोर्ट करतायत असे ते सुद्धा होते दरारा म्हणजे दहशत झाली दरारा कोणाचा होता महाराष्ट्रावरती म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राला लढत होते महाराष्ट्राच्या विरोधात बोलत होते त्यांच्यावर दरारा होता बाळासाहेबांचा लक्षात ठेवा एकदा बाळासाहेबांनी जर सांगितलं की महाराष्ट्र बंद व्हायचा आताची परिस्थिती काय आहे त्याचा प्रत्येकाने विचार करा मंडळी महाराष्ट्र बंद मागच्या दरवाजाने दुकानं चालू काय वया गुप्ता विमल ही परिस्थिती आताची आपाला होई ही आताची परिस्थिती आहे बरे वय ही आताची परिस्थिती बाबा माका नाही जे पोत पाटल्या कारण मी माका दोन कधी तसा बाळासाहेबांच्या काळात नाही चालायचा म्हणून सांगतो प्रत्येकाच्या नसा नसा जाईल लक्षात घ्या मला काय त्याचं तेवढं नॉलेज नाही दशावतार म्हटल्यावर लोक एवढी खुश होतात आणि तो दशावतारामध्ये मला वाटतं तुमचे वडील पक्वाज वादन करायचं दशावतारात पक्वाज वादन करणं तेवढं सोपं नाहीये लक्षात घ्या भजनी डबलवारीमध्ये पक्वाज वादन करणारे सगळेच पक्वाज वादन दशावतार नाही वाजवत बरोबर ना संदेश सगळेच नाही वाजवत पण ते त्यावेळी दशावतारात पक्वाज वादन करायचे म्हणजे ती हात बीप जी काय असायची नारदाची किंवा नारायणाची एंट्री असते वेळी गणपतीची होय ना म्हणजे हे सगळ्यांच्या नशिबात नाही तू वाजवशील मी वाजवीन ते आमच्या दोघांचं ते वाजवतं ते त्याच्यात लय भारी पाणगेतान करतात माका तरी पण पुराण होतंय त्या दोघांना नाही तू आपल्या हातात थोड्या वेळात लुंगी आणलं नाही तो म्हणतो तरी आणून सांगतोय ए लुंगी आणलं का आणून सांगा पण लुंगी नाही मिळाली लेमोन आहे त्याला माहिती आहे काय दाखवलंय का आता बोलत नाही भगवान
तत्वावर कसे तुटून पडायचे समोरच्या. पण एक लक्षात घ्या मायबाप भजनी छोटे जण, माझ्याबद्दल काही लोकांमध्ये जो गैरसमज आहे तो मी दूर करतोय. मी या स्टेजवरती फक्त एवढं हळद बोलतो नाही तर मी मनाने एवढा हळवा आहे हे सांगून तुम्हाला पटणार नाही. म्हणजे काही लोकांसाठी सांगतोय, 99% लोकांसाठी त्यांना माहिती आहे लुकिंग बुवा कसा आहे. पण 1% जे लोक असतात ते माझ्यावर नाराज असतात. ती लुकिंग बुवा कशाही प्रकारे बोलतो, समोरच्या मुलाला बघून घेत नाही. आता मी तुला काय वाईट म्हटलं एक शब्द तरी सगळे बोल भारी दिसत रे ते. आता ते तलवारी बिलवारी घट ठेवलं रे गंजली ना. हो आणि हिंमत आहे का 500 रुपये दिले त्यांनी फक्त तलवारी काढायची आणि हटून जायचं. काय काढी पिंगोळीची बाजी आठवत नाही. मला सांगायचं ना युट्यूब वाले जर तू तलवारी काढला ना या युट्यूब वाल्यांना लाख लाख रुपये तरी ते ऐकायला मिळतील. लक्षात ठेवा एवढे त्यांचे व्ह्यूज वाढतात गावात. फक्त त्याच्यात दोन्ही बुवांच्या मुखातून एखादं वाईट शब्द गेलो हायलाईट डिलीट करायचं. डेली आपण विनंती आणि आदेश नाही डिलीट करायचं. कशा तुम्ही ऐका करताच ठीक आहे आमच्या जगापर्यंत पोहोचवतं. पण या युट्यूब मुळे मी जाणीव ठेवलं देवा शब्द सांगा एकतर पैसे तरी देऊन मतदान खरेदी करता येतं किंवा तो माणूस प्रत्येक माणसाच्या जनमानसाच्या तिथे हृदयावर कोरला गेला पाहिजे तरच तो निवडून येतो. आजकालची राजकारण वेगळी आहेत. आजकाल आदल्या दिवशी 1000-2000 दिले की विकास तुमचा गेलो खड्ड्यात. बरोबर तुमच्या वेळेत तसा नव्हता. आमच्या वेळी आमचे माजी आमदार आप्पासाहेब बोपटे सगळ्या पक्षाचे लोक त्याला मानायचे. ही परिस्थिती आहे. पण आजकालचं राजकारण वेगळं आलं सध्या म्हणून सांगतो.
छत्रपतींचे पोर तुम्ही जे शेअर मारतास ना त्याच्यापेक्षा असं एक पोवाड मला ओ राजे हो जी जी सगळे मावळे लागले कामाला शिरा मामा होते जिंकलेला
सात माती बघा घोड्या आला, सात माती बघा घोड्या आला, सात माती बघा घोड्या आला. पोहणा म्हणजे बुवा साधी गोष्ट नाहीये. पोहणा जसा बुवा म्हणतो मंडळीवर पण भडकतो, तेवढ्या शब्दाला जर मंडळीने नाही उचललं तर त्या पोहण्याला अर्थ नाही. पकवाज आणि तबलावाला सुद्धा तेवढाच पाहिजे ढोलकीवाला, नाही तर पोहणा होऊ शकत नाही. श्रीकृष्णाने गीता कोणालाही सांगितली असती, पण ती अर्जुनालाच का सांगितली? कारण सांगणारा जसा असतो तसा ऐकणारा सुद्धा असावा लागतो. कळलं? आता मी गजराकडे जातो, वेळ बराच झालाय. भावानं मज खाणार मले वाताड, मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि आल्या ती हे भरमसाठ. हे बुवा, शेळी मरे जीवा भावानं मज खाणार मले वाताड, मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि आल्या ती हे भरमसाठ. ह्याच्या भाजनाला नाही मोल आणि पाणी तेम तेम गळ. काका तुम्ही जर आता बोलला तर हे करून म्हणून काय बोलतले? आमची मुलं बिघडत चालली, आम्ही बिघडत नाही चाललो, आम्ही जागेवरती आहोत. शेळी मरे जीवा भावानं मज कानाळ मले वाताड, मोठे मोठे सम्राट होऊन गेले आणि आल्या ती हे भरमसाठ. यांच्या भजनाला नाही मोल माहिती नाही, म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघता, पण तुमच्या या भावांना या गाववाल्यांना सगळा माहिती आहे. आता युट्यूब बघा, ओम चैतन्य गगनगिरी प्रांताधिक भजन मंडळ सांताक्रूज मुंबई. अभिमान वाटतो ना मुंबईवाला बुवा, घोडे माती काहीही संबंध नाही त्याचे, सगळे मुंबईतली मंडळी आहे आणि पैसे मुंबईचे घेऊन जातात. मुंबईचे बुवा म्हटल्यावर 15,000 आम्ही विदेशी आधी विदेशीच वादी लोक 4 दिवस आपला 10,000 द्या वर्षी 20 पटकन म्हटलं तरी हीच खाऊ लावशी दुधाची.
कधीच कमी पडला नाही. आज ह्या महाराष्ट्रामध्ये जी मंदिरं बनली सुतारांमुळे बनली आहेत. जो सुताराच्या शाळेत आहे तो कधी कमी पडला नाही. माझं वाक्य लक्षात ठेव. शेजारी म्हणती बरे ना गेलो शेजारी म्हणती बरे ना गेलो माझ्या एका माणूस गेलो Put
ये प्यार करते तुझ्यासाठी एक गाणं म्हणते सांग कधी या तुमच्या गाता नाही आमच्या गाता सगळी आपल्या अंगावर वडी तर वापरची होती आताची सांग कधी कळणार तुला भाव माझ्या आता नुसते असेच आमच्या काय केला तुमच्या यात तर भारीच होता सगळे कापावर सगळा राजा आता मोबाईल दिले सगळा कुठे आहेस मी आता पांगीमध्ये आहे तू कुठे आहेस मी शेणाची टोपली घेऊन जाते तुमच्या आमच्या यात नाही कुठे आहेस ही काही झोपली आहे पप्पा बाजूला आहेत आई एका बाजूला आहे तू मध्येच काय मी चॅटिंग करते मी आलो बापूचा घ्याव 20,000 मोबाईल दिले चेडू मोबाईल पण घेऊन पळत ये प्रेम सांग कधी कळणार तुला भाव माझ्या ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता दिसते तरुण होईल येती बिची आम्ही अशी चालवतो ना नाहीच जमत आपल्याकडे काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून लोक तुला ए भाई लोक तुला टाक्याल करून घे कलियुगात प्रेम करून त्यांनी नाही केलं तरी झाला एक तर घर त्याचे केस बघा बघा त्याच्याकडे काय होता काय कारखान केला जाता बघा अरे कसा कमी आहे तुझ्याजवळ तिकडं ना येऊन असतो लोक तुला टाकत्याल करून भेंग भेंग तुला